नमस्कार, माझं नाव मनीषा किरण माने. ही प्रॉपर्टी आम्ही 2021मध्ये घेतली, जिचं पोझेशन आम्हाला 2025च्या एंडला मिळालं. जे ऑगस्टमध्ये पोझेशन मिळाल्यानंतर आम्ही दोघे, मी आणि माझे मिस्टर, आम्ही फार शोधात होतो की आता इंटिरियर कसं करायचं. आमच्या मनात एक होतं की आम्हाला ना एक मॉडर्न लुक द्यायचा आमच्या इंटिरियरला. आम्हाला वी डोंट वॉन्ट टू गो विथ द बेसिक वन, बट वी हॅव डिसाइडेड की आपल्याला थोडं मॉडर्न फर्निचर करून घ्यायचं आहे. बेस्ड प्रॉपर्टीप्रमाणे, लोकेशनप्रमाणे, असलेल्या जागेचा प्रॉपर युटिलायझेशन झाल्याप्रमाणे. आणि त्याच्यासाठी ना खूप सारे मी इंटिरियर डिझायनर पाहिले, 3-4 साईट्स पण व्हिजिट केल्या. त्याच्यामध्ये एक गोष्ट मला मेन्शन करायला फार आवडेल. मी जेव्हा अर्बन लाईनचे व्हिडिओज बघितले ऑनलाईन, तेव्हा असं वाटलं की नाही, मला ह्यांना कनेक्ट करावं लागेल. आणि दे वेअर द लास्ट टू हुम वी अप्रोच्ड. आणि माझं असं झालं होतं की नाही, आता झालं आहे माझं फायनल, मला नको आहे अजून कोटेशन्स अँड ऑल. बट अक्षय सेड की नाही, एक तुम्ही बघा, येऊन एकदा व्हिजिट करा, तुम्हाला कसं वाटतंय बघा. मग म्हटलं चला, वाय नॉट, एक चान्स घेतलाच पाहिजे. मग आम्ही गेलो, त्यांच्या ऑफिसमध्ये गेलो. तिथलं इंटिरियर, तिथलं फिनिश आम्हा दोघांना खूप आवडलं. आणि मग आमच्या रिक्वायरमेंटप्रमाणे त्यांनी आमच्यासोबत कोटेशन शेअर केले, विच वी टू अग्रीड. अँड इट वॉज व्हेरी ग्रेट एक्सपिरियन्स. कारण की आमचे थॉट्स त्यांनी इम्प्लिमेंट केले. त्यांनी त्यांच्या एक्सपर्टीज वापरून बरेचसे चेंजेस सजेक्ट केले. अँड इट वर्क वेल इन माय हाऊस. तसा स्पेस भरपूर होता आमच्याकडे, पण आमचा प्रॉब्लेम असा होता की आमचं फ्रीज, जे किचनमध्ये अकॉमोडेट होणं हायली इम्पॉसिबल होतं. मग त्याला स्पेस कसा करायचा हा मोठा प्रश्न होता. त्याच्यासाठी प्रियंका, मी, माझे मिस्टर, आम्ही सर्वांनी खूप विचार केला की पावडर रूम करायची, थोडंसं वॉशरूम ठेवायचं, किचन फिट होईल, फ्रीज फिट होईल की नाही. पण फायनली आम्ही डिसिजन घेतले की नाही, आम्ही ते बाथरूम रिमूव्ह करून तिथे आम्ही कम्प्लिटली एक पावडर रूम न ठेवता कम्प्लीट पॅन्ट्री एरिया केला आहे, जिथे माझा 785 लिटरचा फ्रीज फिट झाला, माझी वॉशिंग मशीन फिट झाली. सोबतच त्यांनी मला एक पॅन्ट्री युनिट दिलं, ज्याच्यामध्ये माझे सगळे ग्रोसरी आर्टिकल्स, एव्हरीथिंग गॉट फिटेड इन दॅट, विच वॉज वन ऑफ दी क्रिएटिव्ह थिंग वॉट वी डिड. पण वेनेवर माझे फ्रेंड्स येतात, ते सेज नाही, ही आयडिया तू खूप छान, तुम्ही छान लावली, त्याने तुमचा स्पेस पण मस्त युटिलाइज झाला आणि प्रॉपर अरेंजमेंट झालं. लिव्हिंग रूममध्ये मला सर्वात जास्त आवडलेली गोष्ट काहीतरी वेगळं, जे सध्या ट्रेंडिंग आहे, दॅट इज हा जो वॉलपेपर आम्ही लावला आहे किंवा त्यांनी लावला आहे. इन्स्टेड ऑफ कीपिंग इट अ कम्प्लीट वॉलपेपर, दे हॅव ट्राय टू मेक इट इन फ्रेम्स अँड दे हॅव ट्राय टू गिव्ह इट अ लॅविश लुक. एक वेगळा ॲम्बियन्स क्रिएट केला आहे. आणि जर तुम्ही बघत असाल तर बऱ्याचशा लाईट्स त्यांनी लावलेल्या आहेत वेगवेगळ्या कॉम्बिनेशनमध्ये, विच विल गिव्ह अ सूथिंग, थोडंसं वाईब देता येते. परत स्पेस आहे, मला स्पेस अशी कोझी नको हवी होती, खूप सामान नको होतं, लिमिटेड, सो दॅट माझ्या मुलांना खेळायला जागा मिळेल. मग ॲज पर देअर इनपुट्स थोडंसं आम्ही डायनिंग टेबल त्या पद्धतीने अरेंज केलं आहे. कीपिंग दिस इन माइंड की गणपतीमध्ये परत वेगळी अशी अरेंजमेंट करायला नको, म्हणून देवाऱ्याच्या बाजूलाच त्यांनी आम्हाला तशी अरेंजमेंट करून दिली आहे की बाबा ते 5 दिवस तुम्ही ही स्पेस तुमच्या उत्सवासाठी वापरू शकता. परत सोफ्याचा कवर, सोफा जर बघाल तर सध्या डार्क कलर ट्रेंडिंग आहेत. आम्ही थोडेफार सर्चही केले आणि आम्ही दिलेल्या डिझाईनप्रमाणे त्यांनी तो सोफा बनवण्याचा खूप प्रयत्न केला आहे. आणि आय थिंक त्या व्हाईट कलरला तो खूप छान दिसतोय, उठून दिसतोय. लिव्हिंग रूममध्ये पण आम्ही थोडे पेस्टल थीम वापरले आहेत. लिव्हिंग रूम थोडं हायलाईट करण्यासाठी आम्ही सोफा थोडा डार्क शेडमध्ये, टीमच्या सजेशनप्रमाणे सोफा थोडा डार्क शेडमध्ये घेतला आहे. सोफा बनवताना बरेचसे प्रश्न होते, एल टाईप करायचा, सिम्पल करायचा. पण विथ द हेल्प ऑफ टीम आणि विथ द हेल्प ऑफ माय हजबंड आम्ही बरेचसे रिसर्च करून जी डिझाईन फायनलाइज केली. टीम हॅज मेड शुअर की सेम डिझाईन त्यांनी तिथे इम्प्लिमेंट केले, विथ कलर, विथ स्ट्रक्चर अँड वॉट एव्हर डिझाईन वी हॅव सिलेक्टेड. अँड थँक्स फॉर दॅट. हॉलमध्ये आम्ही एक छोटासा डायनिंग पण इम्प्लिमेंट केला आहे. आम्हाला खूप मोठा डायनिंग टेबल नको हवा होता, सो दॅट माझा हॉलचा तो जो लुक, स्पेशियस लुक आहे तो कंटिन्यू राहील. पण अर्बन लाईन हॅज मेड शुअर की इथे 4 लोक व्यवस्थित बसून जेवतील आणि ॲज पर आमच्या रिक्वायरमेंटप्रमाणे स्पेस जास्त ऑक्युपाय नाही होणार. सराच्या टिप्सप्रमाणे इथेच मंदिर बनवायचा डिसिजन घेतला. बरेचसे लाईट्स इम्प्लिमेंट केले आहेत. मागे काय लावायचा हा डिसिजन होता, बट टीमने छान सजेस्ट करून एक छान कटआउट
दिलेला आहे, ज्याच्यामध्ये फार प्रसन्न फिलिंग येतं आणि थोडे लाईट कलर आम्ही वापरले तिथे, जेणेकरून शांत एक धार्मिक असा वाईब इथे येईल. इथे बसल्यानंतर मन शांत होईल त्याप्रमाणे आम्ही इथे व्हाईट आणि त्याच्या कॉम्बिनेशनला एक लाईट शेड वापरलेली. एका बेडरूमचं अटॅच टॉयलेट आहे. जसं मी म्हटलं की फ्रीज कुठे ठेवायचा हा प्रश्न होता, त्याच्यासाठी मग आम्ही हे टॉयलेट रिमूव्ह केलं आणि इथली मधली भिंत पूर्ण पाडली. कन्सिडरिंग फ्युचर कदाचित माझ्या मुलांना हे गेस्ट रूम हे रूम वापरावं लागलं तर आम्ही फक्त अरेंजमेंट केले की डोअर्स ओपन ठेवलेले आहेत, हे ओपन केलेला सेक्शन बंद होऊन जाईल आणि परत वी कॅन युटिलाइज दिस स्पेस ॲज बाथरूम. पण सध्या तरी फाईन अरेंजमेंट झालेली आहे, ज्याच्यामध्ये माझा पॅन्ट्री युनिट कंप्लीट झाला आहे. इट इज अ काइंड ऑफ स्टोरेज फॉर मी आणि थोडं हिडन असल्यामुळे मला काही ठेवता येतं. आय डोंट हॅव टू बॉदर्ड की अरे कसं ठेवायचं, कसं अरेंज करायचं. बट दिस वॉज वन ऑफ द बेस्ट वॉट वी हॅव इम्प्लिमेंटेड इन. किचनमध्ये होता येईल तेवढं आम्ही स्पेस युटिलाइज करण्याचा प्रयत्न केला आहे. किचनला एक क्लासी लुक दिला आहे एक कॉम्बिनेशनमध्ये, सो दॅट माझा ग्रोसरी युनिट पण इथे जो आहे तो खूप छान दिसेल. थोडे लाईट कलर वापरले आहेत, आम्ही पेस्टल थीम ठेवलेला आहे. आणि सर्वात मोठा प्रॉब्लेम असा होता की ॲज पर वास्तू किचनच्या ओट्याजवळ हॉबजवळ पाणी येत होतं, जे आज त्यांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही थोडंसं त्याला इथे शिफ्ट केलं आहे. आणि वी हॅव ट्राईड की आमची ड्राय बाल्कनी मॅक्सिमम युटिलाइज होईल. इट इज नॉट ओनली टू कीप द गार्बेज. अपार्ट फ्रॉम दॅट आम्ही इथे एक मोठं बेसिन इम्प्लिमेंट केलं आहे, जेणेकरून माझ्या मेडला ते इझी जाईल आणि माझी ड्राय बाल्कनी कम्प्लिटली युटिलाइज होईल. आणि पॅरलली दिस साईड आम्ही डिशवॉशर ठेवण्याची अरेंजमेंट केलेली आहे. तुम्ही पाहत असाल बऱ्यापैकी आम्ही स्टोरेज केलं आहे, जेणेकरून आमचं सामान राहील. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जी चिमणी आम्ही फिट केलं आहे त्याचं पाईपलाईन इतक्या छान पद्धतीने त्यांनी हाईड केलं की ते कळतच नाही कुठे आहे ते पाईपलाईन. दॅट इज ऑल्सो वन ऑफ द बेस्ट थिंग. किड्स बेडरूममध्ये आम्हाला थोडंसं हवं होतं की परत त्यांना जागा असली पाहिजे, कारण 2 मुलं आहेत आणि मुलगा आणि मुलगी झोपताना ते थोडे सेपरेट झोपले पाहिजेत. त्यांना मस्ती करायला, त्यांच्या शाळेची कामं करायला जागा हवी असली पाहिजे. आणि स्पेस तसा लिमिटेड असल्यामुळे आम्हाला थोडं ते कॉम्पॅक्ट करावं लागलं, पण ते कॉम्पॅक्ट पण खूप छान दिसतंय. त्यांना त्यांची रूम खूप छान पद्धतीने वापरता येते. त्या दोघांसाठी एकत्र असा आम्ही स्टडी टेबल बनवला आहे. परत त्यांचं सर्व सामान, नॉट ओन्ली सामान, पण त्याला आम्ही एक क्लासी लुक देण्याचा प्रयत्न केला आहे की तो असं वाटलाच नाही पाहिजे की त्यात आतमध्ये खूप सारं सामान असेल. बट माझ्या मुलीने खूप छान आर्टिकल्स अरेंज केले तिच्या आवडीप्रमाणे. आणि कलर कॉम्बिनेशन आम्ही थोडं डिसेंट ठेवण्याचा प्रयत्न केला आहे, कारण आता मुलं वाढत्या वयातली आहेत, त्याच्यामुळे त्यांच्या चॉईसेस बदलतील, म्हणजे जेणेकरून नंतरही अजून 10 वर्षानंतर दे विल गो विथ दिस कलर. हे थोडं ठरवून आम्ही ब्राईट कलरनं वापरतो. थोडासा लाईट आणि ब्राईटचा कॉम्बिनेशन ह्या रूममध्ये आम्ही थोडासा दिलेला आहे, कारण हा मुलांचा रूम असल्यामुळे. मुलांची पुस्तकं, मुलांचं शाळेचे सामान व्यवस्थित राहण्यासाठी त्यांच्यासाठी आम्ही इथे वरती लॉफ्ट दिलेला आहे. लॉफ्टच्या इमिडिएट खाली आम्ही स्टडी टेबल दिला आहे, मध्ये थोडा स्पेस ठेवला आहे सो दॅट ते त्यांचे काही स्टिकी नोट्स, त्यांचे प्लानर इथे लावतील आणि एक बल्की लुक न देता त्याला थोडा क्लासी लुक देण्याचा प्रयत्न केला आहे. 2 मुलांच्या हिशोबाने आम्ही एकच सिंगल बेड बनवला आहे, पण तो सोफा कम बेड पण नाही आहे, कारण आम्हाला सोफा कम बेडमध्ये ती गादी उचलणं परत ठेवणं ते नव्हतं करायचं. त्याच्यासाठी 2 सेपरेट बेड बनवले आहेत. तुम्ही बघू शकता याच्यामध्ये हा बेड पूर्णपणे डिटॅच होतो, जेणेकरून 2 मुलं अगदी सेपरेट आयसोलेट झोपू शकतात. आणि त्याचप्रमाणे कॉम्बिनेशनमध्ये इथे कुशनही लावलं आहे, जेणेकरून डे टाईममध्ये तो बेड न वाटता इट शुड लुक लाईक अ सोफा. मुलांच्या रूममध्ये त्यांच्या सामानासाठी, त्यांच्या कपड्यांसाठी वॉर्डरोब आहे. टू युटिलाइज मोर स्पेस वॉर्डरोबसोबत आम्ही वरती स्टोरेजही दिलेलं आहे, जेणेकरून न लागणारं सामान सगळं तिथे राहील. आणि महत्त्वाचं म्हणजे छोट्या जागेमध्ये आम्ही जास्तीत जास्त स्पेस युटिलाइज करून त्या जागेचा खूप पुरेपूर वापर केलेला आहे. ॲक्च्युली हा वॉलपेपर नाही आहे, हे मुलांच्या रूममधले विंडोचं ब्लाइंड आहे. वॉलपेपर लुक येईल, जेणेकरून कर्टन जेव्हा बंद असेल तेव्हा वॉलपेपरचं फिनिश येईल आणि रूमला एक छान वाईब येईल. आपण आलो आहोत आमच्या मास्टर बेडरूममध्ये. मास्टर बेडरूममध्ये विशेष असं काही आहे तर ह्याचा लुक अगेन
तुम्ही रंगसंगती जर बघत असाल तर परत थोडे पेस्टल कलर वापरले आहेत आम्ही, आणि त्या पेस्टल कलरला छानसं असं लुक देण्यासाठी जर तुम्ही इथे पाहिलं तर इथे 2 मोठे मिरर लावले आहेत आणि पूर्ण वरपर्यंत कुशन देण्याचा प्रयत्न केला आहे, जेणेकरून त्या रूमला फार मोठा असा लुक येईल. ऑल्दो बेडरूम तसं मोठं आहे, पण टू मेक इट मोर लॅविश अँड बिग ह्यूज ॲज पर करंट ट्रेंड त्यांनी अर्बन लाईनने प्रयत्न केला आहे की जितकं जास्त छान दाखवता येईल तितकं छान त्यांनी इथे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. पेपर हा काहीसा इथे लावला आहे आमच्या बेडच्या समोर, आणि जर तुम्ही बघत असाल तर तो वॉलपेपर वाटतच नाही आहे, त्याला फार 3D लुक आहे. कोणता रंग कुठे छान दिसेल, कोणतं पिक्चर कुठे छान दिसेल, आणि वेगळा काहीतरी त्यांनी इम्प्लिमेंट केलं आहे. इथे फ्रेम टाकून त्यांनी वॉलपेपर लावलेला आहे, आणि इथे हे लुक कंप्लीट करण्यासाठी आणि एक आलेल्या ट्रॉफीज कुठे ठेवायच्या हा प्रश्नच असतो सर्वांना. त्याच्यासाठी मग एक सेपरेट सेक्शन्स टीमने आम्हाला इथे सजेक्ट केलं आणि त्याप्रमाणे त्यांनी इम्प्लिमेंट केलं आहे, जे ह्या लुकला फार छान दिसत आहे. आपल्या घराबद्दल आपणच बोलणं यात काही मोठी गोष्ट नाही आहे ना. वी शुड गेट कॉम्प्लिमेंट फ्रॉम दोज हू विजिट युअर हाऊस. त्याचप्रमाणे आम्ही खूप मोठं गेट टुगेदर असं केलं नाही, पण जे कोणी आमचे गेस्ट येऊन आले त्यांनी फार छान कॉम्प्लिमेंट दिले. दे आर व्हेरी हॅपी विथ द कलर, द पेस्टल थीम, स्पेशली द कर्टन्स विच यू कॅन सी विच हॅज अ ह्यूज लुक. कर्टन अर्बन लाईन टीमच्या सजेशनप्रमाणे अगदी सिलिंगपासून घेतलेले आहेत, त्याच्यामुळे तुम्ही बघत असाल त्याला फार ह्यूज असा लुक आलेला आहे. ओव्हरऑल लिव्हिंग रूमचा लुक अँड फील कम्प्लीट चेंज झाला आहे. ओव्हरऑल खूप छान एक्सपिरियन्स होता अर्बन लाईन टीमबरोबर. त्यांचा सपोर्ट प्रत्येक ठिकाणी फार मॅटर करत होता. दे हॅव टेकन आवर सजेशन आणि दे हॅव ट्राय टू इम्प्लिमेंट ॲज मच टू सॅटिस्फाय देअर कस्टमर. रंगसंगती खूप छान केलेली आहे. स्पेस फार छान पद्धतीने युटिलाइज केलेला आहे. जर तुम्ही प्रोडक्टची क्वालिटी बघाल, त्याचं फिनिश बघाल तर ते पण खूप सुंदर आहे. ब्रँडेड प्रोडक्ट त्यांनी वापरलेले आहेत, आणि महत्त्वाचं म्हणजे दे हॅव गिवन अस अ 10-year गॅरंटी काइंड ऑफ थिंग विच गिव्स अ अश्युरन्स इफ एनिथिंग गोज रॉंग. अर्बन लाईन टीम इज देअर टू सपोर्ट.